शंभूराज देसाईंनी मग इथं लोकशाहीचा खून झाला, त्यानंतर पोलीस हे भाजपच्या घरगड्यासारखे वागले अशा प्रकारचे गंभीर आरोप केले. मकरंद आबा पाटील यांनी सुद्धा गंभीर आरोप केले आणि राज्याच्या 2 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि तिथल्या पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या विरुद्ध आरोप करणं आणि पोलिसांनी मला धक्काबुक्की केल्याचा आरोप करणं ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना होती. तर आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक पकड करायची आणि मराठा नेते म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण हे करायचं अशा प्रकारची रणनीती ही एकनाथ शिंदेने तयार केलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस असतील किंवा बाकीचे राष्ट्रवादी नेत्यांनी प्रचार केला नव्हता, पण एकनाथ शिंदेने मात्र पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रचार केला होता आणि त्याचा परिणाम म्हणून जवळजवळ साधारण 40-41 जिल्हा परिषद सदस्य आणि तेवढे त्याच्यापेक्षा दुपटीने जास्त पंचायत सदस्य हे शिवसेने निवडून आले. पण हे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं त्या देवेंद्र फडणवीसांनी अशी काय रणनीती केली की सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणाहून शिवसेनेला काही मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद त्यांनी अप्रत्यक्षपणे केली. त्यामुळे सांगलीमध्ये सुद्धा आपण बघतोय की महाविकास आघाडीची सत्ता आली, त्याच्यापासून शिवसेनेला जाण्यापासून देवेंद्र फडणवीसांनी रोखलं आणि त्याच्यामध्ये इश्यूज झाले. अर्थात शिवसेनेची फूट पडली, त्यामुळे शिवसेनेत 2 सदस्य गैरहजर राहिले. तिथं कोल्हापूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळालं आणि भाजपला उपाध्यक्षपद मिळालं, तिथं सुद्धा शिवसेनेला काय मिळालं नाही. आणि सातारामध्ये जो राडा झाला त्याच्यामुळं भाजपचाच अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष झाला. अर्थात जे अध्यक्ष सातारमध्ये झाले ते सुद्धा शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नींना तिथं अध्यक्षपद मिळालं. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सुनेर या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकतीच जिल्हा परिषद निवडणूक झाली, सांगलीची पण निवडणूक झाली आणि त्यानंतर सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आणि सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे काही झालं अध्यक्षपदाच्या ते अतिशय ऐतिहासिक म्हणावं लागेल आणि जे राज्याच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं अशा प्रकारच्या काही घटना या सातारच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झाल्या. म्हणजे तिथं पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत, शिवसेनेचे ते नेते आहेत, त्यानंतर मकरंद आबा पाटील आहेत, मदत पुनर्वसन मंत्री आहेत जे राष्ट्रवादीचे आहेत, आणि तिथं जयकुमार गोरे हे जरी सोलापूरचे पालकमंत्री असले तरी ते सातारा मधल्या मतदारसंघातले आमदार आहेत. आणि त्यानंतर सातारचे नेते आहेत शिवेंद्रराजे भोसले. असे 4 मंत्री हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 20 जागा ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं म्हणजे मकरंद आबा पाटील यांच्या गटानं मिळवल्या, 15 जागा या शिवसेनेच्या म्हणजे शंभूराज देसाईंनी मिळवल्या आणि 27 जागा ह्या शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे आणि अतुल भोसले या सगळ्यांच्या एकत्रित मिळवल्या आणि काही जागा ह्या अपक्ष आणि शेतकरी संघटना अशा प्रकारचं एक तिथं 65 जागांवर मतदान झालेलं होतं. तर यामध्ये सरळ असं होतं की राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनी एकत्र येऊन 35 जागा होत होत्या आणि त्यामुळे या दोघांची सत्ता येईल अशा प्रकारची शक्यता होती. पण ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की भाजपला कोणत्याही प्रकारच्या मध्ये सत्ता मिळाली पाहिजे आणि जयकुमार गोरे यांनी असं सांगितलं की आम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा आदेश आहे की सातारमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा अध्यक्ष करायचा आहे. त्या पद्धतीनं चाली रचल्या गेल्या आणि त्या पद्धतीने आपण बघतोय की बहुमत नसताना सुद्धा भाजपनं तिथं 33 मतं मिळवली आणि तिथं बहुमत असून सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला अवघ्या 30 जागा मिळवल्या. तर हे होत असताना 2 सदस्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर काही सदस्य राष्ट्रवादीचे फुटले, काही सदस्य शिवसेनेचे फुटले. त्यानंतर तिथं अक्षरशः पोलिसांनी राडा घातला. त्यानंतर पोलिसांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की केली. त्यानंतर मकरंद आबांना धक्काबुक्की केली. तिथं खासदार नितीन पाटील होते, त्यांना धक्काबुक्की झाली. आणि हे सगळ्या गोष्टी ह्या सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या आणि सातारामध्ये आलेल्या जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या सूचनेवरून झालं अशा प्रकारचं अप्रत्यक्ष टीका ही शंभूराज देसाईंनी केली. शंभूराज देसाईंनी मग इथं लोकशाहीचा खून झाला, त्यानंतर पोलीस हे भाजपच्या घरगड्यासारखे वागले अशा प्रकारचे गंभीर आरोप केले. मकरंद आबा पाटील यांनी सुद्धा गंभीर आरोप केले आणि राज्याच्या 2 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि तिथल्या पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या विरुद्ध आरोप करणं आणि पोलिसांनी मला धक्काबुक्की केल्याचा आरोप करणं ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना होती. खरं तर आपण बघायला गेलो तर पालकमंत्री हे जिल्ह्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारचं त्यांचं एक पोस्ट असते. त्या पद्धतीने असताना सुद्धा पोलिसांनी हे जो गोष्ट केलेली आहे ही मुख्यमंत्र्यांच्या किंवा वरिष्ठांच्या आदेशाशिवाय शक्य नाही आणि यामुळेच शिवसेनेला माघार पत्करावी लागली. तर हे झालं कसं
तर आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक पकड करायची आणि मराठा नेते म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण हे करायचं, अशा प्रकारची रणनीती ही एकनाथ शिंदेने तयार केलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस असतील किंवा बाकीचे राष्ट्रवादी नेत्यांनी प्रचार केला नव्हता, पण एकनाथ शिंदेने मात्र पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रचार केला होता आणि त्याचा परिणाम म्हणून जवळजवळ साधारण 40-41 जिल्हा परिषद सदस्य आणि तेवढे त्याच्यापेक्षा दुपटीने जास्त पंचायत सदस्य हे शिवसेने निवडून आलेत. त्यामुळे शिवसेनेनं सांगलीमध्ये सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी प्रयत्न केलेला होता, सातारमध्ये सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्षसाठी प्रयत्न केला होता आणि कोल्हापूरमध्ये येऊन प्रयत्न केला होता. पण हे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं, त्या देवेंद्र फडणवीसांनी अशी काय रणनीती केली की सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणाहून शिवसेनेला काही मिळणार नाही अशा प्रकारची तरतूद त्यांनी अप्रत्यक्षपणे केली. त्यामुळे सांगलीमध्ये सुद्धा आपण बघतोय की महाविकास आघाडीची सत्ता आली, त्याच्यापासून शिवसेनेला जाण्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी रोखलं आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले. अर्थात शिवसेनेची फूट पडली, त्यामुळे शिवसेनेत 2 सदस्य गैर राहिले. तिथं कोल्हापूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळालं आणि भाजपला उपाध्यक्षपद मिळालं, तिथं सुद्धा शिवसेनेला काय मिळालं नाही. आणि सातारामध्ये जो राडा झाला त्याच्यामुळं भाजपचाच अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष झाला. अर्थात जे अध्यक्ष सातारमध्ये झाले ते सुद्धा शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नींना तिथं अध्यक्षपद मिळालं. पण तरी सुद्धा शिवसेनेला जे गालबोट लागलं ते गाडलं आणि सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये जे स्वप्न एकनाथ शिंदेचं होतं ते मात्र भंग करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे यश आलं. अर्थात याचे पडसाद फारसे उमटले नाहीत, म्हणजे शिवसेना याच्याबद्दल आक्रमकपणे होईल असं वाटलं होतं, जागोजागी आंदोलन करायचं वाटलं होतं. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, सुहास बाबर असतील, स्वतः अनेक नेते असतील, यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, प्रवक्त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. म्हणजे पडसाद मात्र विधानसभेत उमटले नाही. विधानसभेमध्ये मात्र एकनाथ शिंदेंनी आणि शंभूराज देसाईंनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभापती उपसभापती आहेत विधान परिषदेच्या, त्यांनी तिथले सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचा आदेश दिला. अर्थात तुषार दोशी हे यांची कारकीर्द पूर्वी वादग्रस्त होती. ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या तिथं आंदोलन झालं, तिथं लाठी हल्ल्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं आदेश दिला म्हणून. आणि त्यानंतर संपदा मुंडे प्रकरण जे गाजलेलं होतं फलटणच्या परिसरामध्ये, तिथं सुद्धा त्यांनी जे त्या संबंधित डॉक्टरची चारित्र्य हाणण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल रुपाली चाकणकर त्यांच्याबद्दल सुद्धा आरोप प्रत्यारोप झालेले होते. आणि हा तिसरा प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये पालकमंत्र्यांनाच पोलिसांनी पकडलं आणि त्यांच्या धक्काबुक्की झाली आणि त्यांना रक्त आलं, अशा प्रकारची झालं. तर अर्थात हे जे आत्ता जे सातारमधला तंटा झालेला आहे हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेदृष्टीनं मोठी धोक्याची घंटा आहे. भाजपचे शतप्रतिशतचे धोरण आहे सन 2029च्या दृष्टीनं, त्या दृष्टीने या दोन पक्षांना हळूहळू सत्तेतून बाजूला करणं आणि ह्या दोघा पक्षांची किंमत किंवा दोन पक्षांचा सन्मान कमी करणं, या धोरणांतर्गत हे विषय झालेला आहे. आपण जर बघतोय तर एकनाथ शिंदेची कोंडी ही ठाण्यामध्ये झाली, कोकणामध्ये झाली, त्यानंतर मुंबई MMRD रिजनमध्ये झाली. आणि आपल्याला माहिती आहे की सुनेत्रा पवार जरी आता अध्यक्ष असलं तरी सुद्धा त्यांचे तटकरे असतील, मुंडे असतील, भुजबळ असतील किंवा पटेल असतील, हे सगळे भाजप बरोबर आहेत. संग्राम जगतापांसारखे आमदार सुद्धा भाजप बरोबर आहेत. त्यामुळे ते मनानं जरी म्हणजे शरीरानं जरी राष्ट्रवादी असले तरी मनानं भाजप बरोबर आहेत. असे शिवसेनेचे अनेक नेते सुद्धा मनानं भाजप बरोबर आहेत. त्यामुळं कालांतराने टप्प्याटप्प्यामध्ये एकनाथ शिंदेंचा शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांना खच्चीकरण करणं हेच भाजपचे लक्ष्य आहे. त्या पद्धतीने आपण बघतो सोलापूरमध्ये सुद्धा भाजपचे जे ओरिजिनल नेते आहेत विजय देशमुख आणि सुभाष देशमुख आमदार, तर त्यांना सुद्धा साईड ट्रॅक करण्याचं काम हे तिथल्या जयकुमार गोरेंनी केलेलं आहे. त्यामुळे गोरेंच्यावर प्रचंड विश्वास मुख्यमंत्र्यांचा आहे. अर्थात गोरेंची कारकीर्द ही सांगलीपासून वादग्रस्त ठरली आहे, ती सोलापूरमध्ये ठरली आहे आणि ती सातारमध्ये सुद्धा आता ठरू लागलेली आहे. पण मुख्यमंत्र्यांचा वरदस्ता असल्यामुळं कोणत्याही प्रकारची सत्ता मिळवणं हे त्यांचं ध्येय असल्यामुळं त्यांनी सामदाम दंडभेद वापरून तिथं सातारमध्ये सत्ता मिळवलेली आहे आणि त्याचंच पडसाद आता पुढच्या काळात उमटतील अशी शक्यता आहे. आपण जर पाहिलं तर लक्ष काय आहे भाजपचं, तर भाजपला आपण पाहिलं असेल 2014, 2019 आणि 2024 28 ते 27% मतं पडलेली आहेत. त्यामुळे त्यांना जर 16वर सत्ता मिळवायची असेल पुढच्या 29ला तर त्यांना 40%च्या आसपास मतदान घ्यावं लागेल. आणि आपण बघतोय की मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गोवा असेल किंवा इतर बिहार असेल, तर इथं भाजपनं साधारण 36% ते 40% मतदान घेतलेलं आहे. त्यामुळे ते जर मतदान त्यांना सलग 3 निवडणुकीत वाढता आलं नसेल तर त्यांना आपल्या मित्रपक्षांवर डल्ला मारण्याशिवाय पर्याय नाही. आणि ते जवळजवळ 11 ते 12% शिवसेने एकनाथ शिंदेची मतं असतील आणि 9 ते 10% ही अजित पवारांची मतं असतील, अजित पवारांच्या राष्ट्रवादी. तर या मतावरच त्यांना डल्ला मारावा लागेल, तरच त्यांना 40%चं आपलं जे मिशन आहे ते पूर्ण करावं लागेल. तर त्या दृष्टीनं ते पाऊल आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीने सातारामध्ये जो हिसका दाखवला देवेंद्र फडणवीसांनी, तर त्याचीच पुनरावृत्ती पुढच्या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तंटा जरी साताऱ्याचा असला तरी मात्र शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला धोक्याची घंटा आहे आणि त्याने याच्यातून सावध झालं नाही तर त्यांचे पक्ष पुढच्या काळांमध्ये हळूहळू प्रकारे ज्या पद्धतीनं सन 2014 ते 19मध्ये शिवसेनेला अतिशय बाजूला केलं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये, तशीच परिस्थिती या दोन पक्षाची होईल यात काही शंका नाही.